नमस्कार. पर्यावरणीय जाणीव जागृती अर्थात एन्व्हायरमेंटल अवेअरनेस या कोर्समध्ये मागील 2 ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये आपण आपण जे 7 प्रमुख घटक या लोकसंख्या आणि पर्यावरण या शीर्षकाखाली आपण अभ्यासणार आहोत. त्यापैकी सुरुवातीचा घटक म्हणजे लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या विविध संकल्पना आणि त्यानंतरचा घटक म्हणजे कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धती याविषयीची माहिती आपण घेतली. आजच्या ऑनलाईन लेक्चरच्या भागामध्ये आपण प्रामुख्यानं आपले सभोवतालचे पर्यावरण आणि आपले मानवी आरोग्य याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मानव आणि आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. आपल्या रोजच्या अर्थात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी मानव प्राणी हा सतत धडपडत असतो. आपल्या सभोवतालची अर्थात मानवाच्या सभोवतालची परिस्थिती यामध्ये 2 घटक महत्वाचे आहेत. यामध्ये नैसर्गिक घटक आणि दुसरा म्हणजे मानवी घटक हे आहेत. यात सुरुवातीला नैसर्गिक घटक म्हणजे काय याविषयीची माहिती आपण जाणून घेऊया. नैसर्गिक घटकाची निर्मिती ही प्रामुख्याने निसर्गाकडून झालेली असते. यामध्ये अनेक नैसर्गिक घटक आपल्याला आपल्या सभोवताली आढळून येतात. यामध्ये विविध प्रकारची भूमी स्वरूप, सभोवताली असणारे विविध प्रकारचे हवामान, नैसर्गिक वनस्पती, प्राणी, विविध प्रकारची खनिज यासारखे नैसर्गिक घटक यामध्ये समाविष्ट असून या घटकांनी युक्त असणाऱ्या आपल्या सभोवतालच्या परिस्थितीलाच नैसर्गिक पर्यावरण असं म्हटलं जातं. यामधील दुसरा घटक जो म्हणजे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता असणारा हा घटक म्हणजे आपण मानव हो. मानवी घटक हा मानवनिर्मित गरजांपासून तयार झालेला असतो. यामध्ये मानव आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी नैसर्गिक घटकांमध्ये वर उल्लेख केल्याप्रमाणे काही बदल घडवून आणतो आणि हे बदल हे आपल्याला विविध उदाहरणांमधून सांगता येतात. यामध्ये आपण करत असलेले अनेक प्रकारचे व्यवसाय, या व्यवसायांमध्ये प्रामुख्याने शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, कारखानदारी, वाहतूक आणि दळणवळणाच्या सुविधा इत्यादींची निर्मिती मानवाने केलेली आहे. आणि या सर्व घटकांमुळे निसर्गातील मानवाचा हस्तक्षेप हा देखील वाढत आहे. आणि या कारणामुळेच पर्यावरणाची गुणवत्ता ही खालावत चालली असून याचे परिणाम आपल्या आरोग्यावर झालेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि हे परिणाम म्हणजेच वेगवेगळ्या नवनवीन रोगांची उत्पत्ती ही होत असून यातील काही रोगांवर अजूनही आपल्याला उपचार उपलब्ध झालेले नाहीत. तेव्हा मानवाच्या अनेक व्यवसायामधून आपण पाहिलं की अनेक प्रकारचे प्रदूषण करणारे अर्थात निसर्गाची हानी करणारे घटक वातावरणामध्ये आपण सोडत असतो. आणि या सर्वांचा परिणाम हा आपल्या आरोग्यावर म्हणजेच पर्यायाने मानवी आरोग्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा परिणाम निश्चितच विपरीत स्वरूपाचा म्हणून आपण सांगू शकतो. हे सर्व घटक ज्या वेगवेगळ्या मानवी व्यवसायांमुळे होतात ते घटक आता आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. या घटकामधील सर्वात पहिला महत्वाचा असा घटक आपण जाणून घेणार आहोत तो म्हणजे पशुपालन. सध्याच्या कालखंडामध्ये या व्यवसायाची वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. एका अर्थाने पशुपालन हा व्यवसाय मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यामधला सर्वात जुना शेतीच्या व्यवसायाबरोबरचा व्यवसाय आहे. आणि या व्यवसायामध्ये आपल्याला माहिती आहेच की प्राण्यांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनेक विषाणू अस्तित्वामध्ये असलेले दिसून येतात. आणि प्राण्यांच्या या संपर्कामुळेच प्राण्यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असणारे हे जे आजार वाढवणारे विविध प्रकारचे विषाणू आहेत ते मानवामध्ये संक्रमित होत आहेत आणि यामधूनच नवनवीन अशा आजारांचं प्रमाण अलीकडच्या काळामध्ये वाढत आहे. अशा प्राण्यांपासून होणाऱ्या संसर्गजन्य रोगांमध्ये मड क्लाउ, बर्ड फ्लू, सार्स, हेंड्रा, निपाह, इबोला आणि आत्ता सध्या आपण ज्या परिस्थितीचा अनुभव घेतो आहोत ती परिस्थिती म्हणजे कोविड-19 अर्थात करोना व्हायरस इत्यादी प्रकारचे आजार हे गायी, कोंबड्या, वराह
आणि इतर प्राण्यांकडून मानवाकडे संक्रमित होऊन संपूर्ण मानवी जीवन प्रभावित करून टाकत आहेत. नको त्या प्राण्यांचा आहारातील समावेश, आहारामध्ये मांसाहाराचे वाढते प्रमाण आणि यातून प्राण्यांमधील विविध रोगांच्या साथी पसरून महाभयंकर रोगाच्या साथीला तोंड देण्याची वेळ मानवावर या आधीच्याही कालखंडामध्ये आणि आत्ताच्या कालखंडामध्ये देखील आलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय दुसरा घटक तो म्हणजे कृषी, अर्थात शेती. शेती या घटकामधून मानवाला अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजांची पूर्तता होत असते. याशिवाय अनेक उद्योगांचा कच्चा माल हा देखील याच व्यवसायामधून आपल्याला प्राप्त होतो. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी कृषी मालाचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न हा प्राचीन कालावधीपासून केला जात आहे आणि यामधूनच कृषी मालाचं उत्पन्न वाढवण्यासाठी जी हरित क्रांती अस्तित्वात आली, या हरित क्रांतीमध्ये मुख्यतः अनेक विविध प्रकारची कीटकनाशकं, याशिवाय जंतुनाशकं, वेगवेगळ्या प्रकारची औषधं, रासायनिक खतं यांचा प्रचंड प्रमाणामध्ये वापर होत आहे आणि या औषधाचे अंश मानवी शरीरामध्ये जाऊन विशेषतः पचन संस्था, चेतासंस्था, श्वसन संस्था आणि या व्यतिरिक्त मानवाच्या शरीरामध्ये असणाऱ्या इतर अनेक संस्थांवरती याचा परिणाम होऊन विविध प्रकारचे आजार वाढत जाऊन मानवी आरोग्य सध्याच्या कालखंडामध्ये धोक्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. पुढील व्यवसायामध्ये खाणकाम हा देखील मानवी आरोग्यावर आणि पर्यायाने पर्यावरणावर परिणाम करणारा एक घटक म्हणून ओळखला जातो. या व्यवसायातून जमिनीमधील किंवा भूगर्भामधील अनेक खनिजांचं उत्खनन केलं जातं. हे उत्खनन होत असताना यामधून अनेक प्रकारची प्रदूषके, अर्थात हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित करणारी घटके बाहेर पडून किंवा यामध्ये मिसळून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. कारखानदारी हा मानवी व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणामध्ये परिणाम घडवून आणतो आणि हा परिणाम मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या दिसून येतो. कारखानदारी या प्रकारच्या उद्योगामध्ये कच्च्या मालावरती प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालामध्ये रूपांतर कारखान्यांमध्ये केले जाते. यामध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा हे घटक औष्णिक आणि अणुऊर्जा इत्यादीसाठी शक्ती साधन म्हणून वापरले जातात. उत्पादनाच्या काही प्रक्रियांमध्ये हवा, पाणी, वायू, मृदा यासारख्या घटकांमध्ये प्रदूषण घडून येते. यातून अनेक विकार मानवाला झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ क्षयरोग, ब्रॉन्कायटिस, दमा, फ्लू, कावीळ, सारी, सर्दी, मेंदूविकार, कानाचे विकार इत्यादी रोग होऊन मानवी आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात. यापुढील व्यवसायाचा समावेश करता वाहतूक आणि दळणवळण या घटकांद्वारे रेल्वे, रस्ते, जलवाहतूक, हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक यासारख्या वाहतूक प्रकारांमधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण निर्माण होते. वाहनातून बाहेर पडणाऱ्या इंधनाच्या ज्वलनामधून कार्बन, सल्फर, मिथेन आणि त्यांची विविध डायऑक्साइड्स याशिवाय मोनॉक्साइड्स यासारख्या विषारी वायूंमुळे हवा प्रदूषण, तसंच वाहनांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण आणि ही इंधने समुद्रामध्ये सांडून प्रचंड प्रमाणामध्ये जलप्रदूषण झालेले आपल्याला दिसून येते. यानंतरच्या घटकामध्ये वसाहती हा घटक देखील मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. आपल्याला माहिती आहेच की वाढत्या लोकसंख्येमुळे निवाऱ्याची गरज सध्याच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शहरांची संख्या वाढून त्यामध्ये अमर्याद वाढ होऊन नागरी सुविधांच्या उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये स्वच्छ, शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी, याशिवाय सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था, प्रशस्त रस्ते, घनकचरा व्यवस्थापन अशा मानवी आरोग्याशी संबंधित घटकांची पूर्तता शहरी वस्त्यांच्या या अमर्याद वाढीमुळे पूर्ण होत नाही आणि यामुळेच अशी शहरं आणि महानगरं ही मोठ्या प्रमाणामध्ये गलिच्छ होऊन अशा या परिस्थितीमुळे
विविध आजारांचे प्रमाण शहरांमध्ये वाढत आहे. या सर्व कारणांव्यतिरिक्त पर्यावरणामधील वाढत्या हस्तक्षेपामुळे आम्लपर्जन्य, ओझोन वायूचा ऱ्हास, वायू दुर्घटना, अणुदुर्घटना यासारख्या घटना या मानवी आरोग्यावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतात. या भागामध्ये आज आपण लोकसंख्या आणि पर्यावरण या घटकामधील आपल्या सभोवतालचे पर्यावरण आणि मानवी आरोग्य याविषयीची माहिती जाणून घेतली. पुढच्या ऑनलाईनच्या लेक्चरच्या भागामध्ये आपण HIV अर्थात एड्स या जीवघेण्या रोगाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.